करणारा धष्ट आणि पुष्ट अशा माणसाचे जीवित सोपे असते. हिरिमताच दुजीवन नित्यं सुची गवेसिना अलिने नपगभेन सुद्धा जीवेन पसता. परंतु ज्याला लाजेची चाड आहे, जो नित्य सुची गोष्टींच्या शोधात असतो, जो सावधान व शालीन आहे, जो शुद्ध उपजीविका करतो, त्याचे जीवित कष्टाचे असते. अर्थकथा. एका तरुण भिक्षूने दुसऱ्या एका भिक्षूला उत्तम प्रकारचे जेवण दिले आणि ज्या ज्या वेळी त्या प्रकारचे अन्नपदार्थ पुन्हा मिळतील तेव्हा तेव्हा त्याने पुन्हा त्या भिक्षूला देण्याचे अभिवचन दिले. पण दुसरा भिक्षू त्या तरुण भिक्षूने दिलेल्या प्रस्तावाबद्दल त्याचे आभार मानताच निघून गेला. ही गोष्ट ऐकून बुद्धांनी सौजन्य आणि अशिष्टपणा यांवर भाष्य केले.